काँग्रेस कशासाठी स्थापन झाली आणि भारताचं अखंडत्व, सार्वभौमत्व, लोकशाही, समता, मानवता हे टिकवण्याचं काम कुणी केलं? हे काँग्रेसने केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की मी राष्ट्रपिता महात्मा गांधींची मानसकन्या आहे म्हणाली, ज्यांनी मानवतेची पूजा केलेली आहे. अखंड भारताच्या पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, पहिले पंतप्रधान, ज्यांनी सर्व धर्म भाषा यांना एकत्र घेऊन याचं सार्वभौमत्व आणि अखंडत्व आयुष्यभर जपलं, त्या पंडितजींची मी कन्या आहे. आणि या अखंड लोकशाही आणि सेक्युलर भारताची मी पंतप्रधान आहे. मी त्याच्यावर सही केली. धर्माच्या, जातीच्या संशयावरून मी जर सही केली तर या पंतप्रधान पदावर राहण्याचा मला नैतिक अधिकार नाही, म्हणून मी सही करणार नाही. 72 माझा प्राण गेला तरी. हे उत्तर आहे इंदिरा गांधीचं. हे तत्त्वज्ञान ज्या इंदिरा गांधी जगल्यात त्यांचे आपण अनुयायी आहोत. काँग्रेसमध्ये का आहोत? काँग्रेसमध्ये का आहोत नव्हतं? धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर असा देश जर असा विघटित झाला तो देश टिकणार कसा? तुमचं माझं भविष्य काय ही सांगणारी काँग्रेस आहे. आणि असा वारसा तुम्हाला मला लाभलेला आहे, म्हणून आपण काँग्रेसमध्ये आहोत.